रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आणखी अशा काही टिप्स पाहणार आहोत की ज्या आपल्या घरातील महत्त्वाची जी कामे असतात ती सोपी करण्यास मदत करेल. तर इथे जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा भेंडीच्या भाजीबद्दल. आपण नेहमीच भेंडीची भाजी करत असतो आणि भेंडीची भाजी जेव्हा करतो तेव्हा त्याला असे तार तुटतात आणि हे तार तुटल्यामुळे आपल्याला ही भेंडीची भाजी बिलकुलच खावीशी वाटत नाही. पण ही भेंडीची भाजी खूप आपल्या शरीरासाठी अशी खूप फायदेशीर असते, म्हणून ती प्रत्येकानेच खायला हवी. पण चिकटपणामुळे बिलकुलच ही भाजी आपल्याला खावीशी वाटत नाही, म्हणून आपण इथे छान असे एक टिप्स पाहणार आहोत. आपल्याला घ्यायचं आहे इथं अर्ध लिंबू आणि हे अर्ध लिंबू या भेंडीच्या भाजीमध्ये असं पिळायचं आहे. पिळल्यानंतर आता आपल्याला ही भेंडीची भाजी पूर्णतः मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्या लक्षात येईल की ही भेंडीची भाजी आपण लिंबू पिळल्यामुळे बिलकुलच चिकट होणार नाही, तशीच याची चवसुद्धा छान वाढेल. आता आपल्याला ही भेंडीची भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. शिजल्यानंतर तुम्ही बघाल की या भेंडीच्या भाजीमधला जो चिकटावा होता तो पूर्णतः नाहीसा झालेला आहे. तसाच चव तर याची आणखीनच वाढली जाईल. तर इथे बघू शकता भेंडीची भाजी आपली शिजलेली आहे आणि चवही खूप अशी वाढलेली आहे. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवत आहे. याच्यात तुम्हाला बिलकुलच चिकटपणा दिसत नाही किंवा तारही तुटताना दिसत नाही. यानी की ही जी टिप्स आहे ती आपल्यासाठी खूप अशी महत्त्वाची आहे. आपली जी दुसरी टिप्स आहे ती आहे अशा अगरबत्तीबद्दल. आपण आपल्या घरी दर महिन्याला अगरबत्ती अशी आणत असतो आणि ती देवाजवळ जाळतो. पण काही दिवसानं काय होतं की या अगरबत्तीचा वास हा कमी व्हायला लागतो. यानी की आपण जेव्हा अगरबत्ती देवाजवळ जाळतो तेव्हा काय होतं की याचा बिलकुलच वास येत नाही. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण अगरबत्ती जी निवडली ती खूपच खराब निवडली किंवा त्याचा वास कमी असलेली आपण अगरबत्ती निवडली. पण असं नसतं. काय होतं की अगरबत्तीचं जे पॉकेट आणताना आपण आणतो ते व्यवस्थित आपण निवडत नाही. आपण काय करतो की खुलं जे पॉकेट असतं ते आणतं आणि त्याला कापलं की काय होतं की काही दिवसांना त्याच्यातला जो वास आहे अगरबत्तीचा तो कमी व्हायला लागतो. म्हणून आपल्याला कधीही जर पॉकेट अगरबत्तीचं निवडायचं असेल तर असं झिगझॅगचं निवडा, जेणेकरून आपण याच्यातली अगरबत्ती काढल्यावर आपण हे पॉकेट जे आहे ते पूर्णतः बंद करून ठेवू शकतो. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघा जी आपली महत्त्वाची टिप्स आहे ती आहे अशा नेल कटरने नखं काढण्याबद्दल. आता काय होतं की जेव्हा आपण नेल कटरने नखं काढत असतो तेव्हा नखं काढताना ते नखं असे ओढल्या जातात आणि ओढल्यामुळे ते कधीकधी काय होतं आपल्या पायाला रुतण्याची शक्यता असते किंवा जर लक्ष नसलं तर त्याच्यामुळे आपल्याला इजाही होण्याची शक्यता असते. म्हणून आपण इथे छान अशी एक टिप्स पाहणार आहोत. ती टिप्स काय तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घ्यायची आहे चिकटपट्टी. अशा प्रकारे चिकटपट्टी घ्यायची आहे व ती चिकटपट्टी कापायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे 2 चिकटपट्टीचे भाग लागणार आहे. आता काय करायचं, आपल्याला घ्यायचं आहे नेल कटर. आता हे नेल कटर आपल्याला घेतल्यानंतर अशा प्रकारे नेल कटरवर याला असं फिट करायचं आहे. एक भाग इकडल्या साईडने लावायचा तर दुसरा भाग तिकडल्या साईडने लावायचा. अशा प्रकारे नेल कटरला ही चिकटपट्टी लावल्यानंतर काय होईल की जेव्हाही आपण हे नखं काढायला जाऊ तेव्हा काय होईल की ते नखं इकडे तिकडे उडणार नाही, तर त्या चिकटपट्टीला चिपकेल. आता हा डेमो मी तुमच्या डोळ्यासमोर करून दाखवते. तर इकडे बघा, याच्यात मी काहीच एडिटिंग करणार नाही. तुम्ही पाहू शकता. बघा, मी नखं असे कापत आहे आणि कापलेले नखं हे याच्यावर असे पडत आहे. बघू शकता इकडे तिकडे बिलकुलच उडत नाही. ते नखं बरोबर त्याच्यावर फिट होत आहे. अशा प्रकारे तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्हाला खूप अशी महत्त्वाची ही टिप्स ठरणार आहे. म्हणून मला कमेंट करून कळवायला विसरू नका की ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली. तर इथे बघू शकता मी नखं काढलेले आहे आणि ही नखं या चिकटपट्टीवर असे चिपकलेले आहे. आता जेव्हाही आपण हे नखं काढू तेव्हा काय करायचं, अशा प्रकारे नखं चिपकले की ते नखं काढून आपल्याला एका बाजूला किंवा केरकचऱ्यात टाकता येईल. ते नखं इकडे तिकडे उडणार नाही. नक्की फॉलो करा. आता आणखी जी महत्त्वाची टिप्स आहे ती लसूण सोलण्याबद्दल. जेव्हाही आपण अशा प्रकारे लसूण सोलायला जातो तेव्हा काय होतं की लसूण एवढा पक्का असतो की तो सोलताना आपल्या नखाला इजा होण्याची शक्यता असते. आपल्याला सगळ्यात जर कठीण काम वाटत असेल स्वयंपाक करताना ते लसूण सोलण्याचं, तर काय करायचं, आपण असं लसूण सोलत बसायचं नाही. आपल्याला हा जो लसूण आहे हा ठेवायचा आहे गॅसवर. गॅस चालू करायचा आणि अशा प्रकारे हा लसूण त्याच्यावर ठेवून द्यायचा. लसूण ठेवल्यानंतर अगदी आपल्याला हा लसूण 2 ते 3 मिनटं असा प्रकारे जळू द्यायचा आहे. जळल्यानंतर काय होईल की हा लसूण असा नरम पडेल व त्याच्यावरचे जे साल आहे ते जळले जाईल किंवा जर पूर्णतः जळल्या गेले नाही तर एकदम नरम होईल व ते आपल्याला काढण्यात मदत होईल. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण हा लसूण सोलू शकू. तर कसं ते पाहूया. तर इकडे बघा,
छान अशा प्रकारे आपण याला पेटवून घेतलेलं आहे. पेटवून घेतल्यानंतर आता हे पेटल्यानंतर पूर्णतः पेटल्यानंतर आपल्याला याला खाली काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी 3 लसणाचे गाठे हे खाली काढले, कारण की ते छान पेट धरलेला होता आणि चौथा जो लसणाचा गाठा आहे तो पण छान असा पेटून झालेला आहे. आता काय करायचं, याला थोडा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर आता मी तुम्हाला याचा जो लसूण आहे तो सोलून दाखवते. तिकडे बघा छान असा लसूण सोलला जातो. बिलकुलच याच्यात मेहनत लागत नाही, फक्त आपल्याला याला जाळून घ्यायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या टिप्स घेऊन येत असते. तर इथे बघा छान आपला लसूण हा सोलला जात आहे. अगदी सहज त्याच्यावरचे साल हे निघून जात आहे. अशा प्रकारे जर आपण लसूण सोलला तर आपल्याला बिलकुलच मेहनत लागणार नाही किंवा आपल्या नकाला जी इजा होणार होती ती इजासुद्धा होणार नाही आणि पटापट असा लसूण हा सोलला जाईल. नक्की ही टिप्स तुम्ही फॉलो करा आणि ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इकडे बघू शकता मी छान असा हा लसूण सोलून घेत आहे आणि हा लसूण छान असा सोलल्या गेल्यानंतर आपण सहज याला भाजीमध्ये टाकू शकू. आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडने असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.